लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पन्नास हजाराची लाच घेताना मुख्याध्यापिका व लिपिक गजाआड. कन्नड येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. कन्नड शहरातील उर्दू शाळेच्या वरिष्ठ लिपिकाला सेवानिवृत्ती GPF बिलाचा प्रस्ताव जिल्हा परिषद येथे पाठवण्याकरिता मुख्याध्यापिका व लिपिक यांनी 1 लाख रुपयांची लाच मागितली व त्यापैकी 50,000 रुपये घेताना रंगेहात पकडले गेले. संजय गांधी उर्दू हायस्कूल कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील कार्यरत असलेल्या मुख्याध्यापिका श्रीमती शेख नाझिया वय 57 वर्ष, राहणार RF कॉलनी छत्रपती संभाजीनगर आणि वरिष्ठ लिपिक जावेद मसिउद्दीन शेख वय 55 वर्ष, राहणार तहसील रोड टिळकनगर कन्नड या दोघांनी मिळून याच उर्दू हायस्कूल येथून वरिष्ठ लिपिक पदावरून वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले तक्रारदार यांच्या अर्जित रजारोखीकरण GPFच्या बिलाचा प्रस्ताव जिल्हा परिषद येथे पाठवण्याकरिता तक्रारदार यांना 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून 50,000 कॅश व 50,000 संस्थेच्या अकाउंटमध्ये टाकण्यास सांगितले. परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर येथे रीतसर लेखी तक्रार दिली. तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 18 जून रोजी शासकीय पंचांसमक्ष सापळा कारवाई दरम्यान संजय गांधी उर्दू हायस्कूल कन्नड येथे जावेद शेख यांनी 50,000 रुपये कॅश पंचांसमक्ष स्वीकारल्यानंतर सापळा पथकाने रंगेहात ताब्यात घेत कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे, पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस भीमराज जिवाडे, अन्वेज शेख, रामेश्वर ताठे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी केली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.